ESIC रुग्णालय सातपूर येथे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि दंतचिकित्सा विभागाचे आरोग्यमंत्री नामदार श्री प्रकाश आंबेडकर व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आभासी उद्घाटन। दोन्ही विभागांचे मनपा स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक श्री बाळासाहेब तथा नितीन संपतराव निगळे यांच्या हस्ते प्रत्यक्ष लोकार्पण। राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत राज्य कामगार विमा रुग्णालय अर्थात ESIC रुग्णालयात सातपूर येथे आमदार सीमाताई हिरे यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि दंतचिकित्सा विभागाचे आभासी उद्घाटन आरोग्यमंत्री नामदार श्री प्रकाश आंबेडकर व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले। तर या दोन्ही विभागांचे प्रत्यक्ष लोकार्पण स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रभाग क्रमांक 11 सातपूर श्री बाळासाहेब तथा नितीन संपतराव निगळे यांच्या हस्ते पार पडले। उद्घाटनात पार पडलेल्या या सोहळ्यास आमदार सीमा हिरे, प्रभाग सभापती समाधान देवरे, नगरसेविका सविता काळे, सोनाली भंदुरे, मानसीताई शिवरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नाशिक जिल्हाध्यक्ष श्री कैलास पाटील, त्याचबरोबर नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन उपसमितीचे नानासाहेब देवरे, श्री रमेश क्षीरसागर, संचालक खादी ग्रामोद्योग दिंडोरी यांनी प्रत्यक्ष रुग्णालयास भेट देऊन राज्य कामगार विमा रुग्णालयाच्या लाभार्थ्यांनी रुग्णालयाच्या योजनांचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले। यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर BN पावरा यांनी रुग्णालयामार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध सेवा सुविधांची सविस्तर माहिती दिली। या नव्या अत्याधुनिक सोयींमुळे नाशिक औद्योगिक वसाहतीतील हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना दर्जेदार उपचार मिळणे सोपे होणार आहे। या कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश दांडगे, डॉक्टर ND राऊत, प्रशासन अधिकारी माणिक वानखेडे, प्रशांत पंडित, डॉक्टर छाया पाटील यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूज नाशिकसाठी उपसंपादक नानासाहेब देवरे।